मला असं सांगायचं होतं, की स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला तासनतास त्यांच्यासमोर बसून माळ हातात घेऊनच ती करावी लागेल किंवा तासनतास पोथीच वाचावी लागेल असं काहीही नसतं. आपल्याला जर महाराजांची सेवा करायची असेल, तर आपण ती कुठेही आणि कधीही करू शकतो. त्यांच्या नामस्मरणाच्या रूपात त्यांनी त्यांची खूप मोठी सेवा आपल्याला दिलेली आहे आणि याच नामस्मरणाचा मला आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला येत असलेला अनुभव म्हणजे आपण स्वामींचं नामस्मरण केलं. फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप जरी मनातल्या मनात केला, तरी कुठून तरी ते दर्शन देतात. आता त्यांची प्रत्यक्ष मूर्ती आपल्यासमोर उभी राहून आपल्याला दर्शन देणं एवढं पुण्य जर आपल्या गाठीशी असेल, तर भविष्यात तसंसुद्धा नक्की होईल. पण ते दर्शन देतात म्हणजे कुठेतरी एखाद्या गाडीवर त्यांचं पोस्टर दिसतं, कुठेतरी चित्र दिसतं, कुठून तरी त्यांच्या नामस्मरणाचा जप ऐकायला येतो, कुठून तरी तारक मंत्र किंवा मग त्यांचं एखादं गाणं ऐकायला येतं आणि या सगळ्या संकेतांच्या स्वरूपात स्वामी आपल्याला हेच सांगत असतात, की भिवू नको, ते आपल्या पाठीशी आहेत. स्वामी खरंच आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला फक्त एकदा त्यांना मनापासून हाक मारण्याची गरज असते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.